तर नमस्कार मंडळी, कसे आहात? फायनली आज आपण बरेच दिवसानंतर चाललो आहोत अर्नाळा बीचला. तर पाहूयात आपण मुंबईचा विरारमधील स्थित असणारा अर्नाळा बीच कसा आहे तो. तर मित्रांनो, आता आपण पाहू शकता रिक्षा पकडलेली आहे. तर बघू शकता आपण आता रिक्षामधून आम्ही प्रवास करतच आहोत. पाहूयात किती लांब आहे ते. तर मित्रांनो पाहू शकता, ही आपली गावची मतलब गावासारखी अशी एकदम घरं आहेत. आणि आता आपण चाललो आहोत टर्न वगैरे मारून मस्तपैकी. बघू शकता एकदम नारळाची झाडं वगैरे पण दिसत आहेत. आणि फायनली मित्रांनो, आता मला तर असं वाटतंय की 4 ते 5 मिनिटात आपण पोहोचणार आहोत. फायनली बघू शकता एकदम गावासारखं वातावरण आहे इकडे. हिरवीगार झाडी, त्यात नारळाची झाडं वगैरे पाहू शकता आपण. पाहू शकता नारळाची वगैरे झाडं खूप म्हणजे खूप इकडे नारळाची झाडं वगैरे आहेत. आणि आता आपण आलेलो आहोत मुख्य गावात. आता इथून थोडंसंच अंतर आहे, मग येणार आपला अर्नाळा बीच. अजूनपर्यंत आपण रिक्षातच आहोत, बघू शकता. इकडे झाडं वगैरे आपल्याला दिसतच आहेत. झाडांनी तर साथ एकदम पूर्ण हिरवंगार वातावरण असं केलेलं आहे. तर फायनली गाईज आपण बघू शकता अर्नाळा बीचला पोहोचलेलोच आहोत. आता पाहूया तिकडचा नजराणा कसा आहे तो. इकडे बघू शकता आपण. इथे वनबा वगैरे अशी दुकानं वगैरे असतात. तर मस्त एकदम असा गावासारखा एक्सप्लेन करताना वाटतं इकडे असं एकदम, म्हणजे बघू शकता एकदम. तर फायनली गाईज आता आपण सफर करत करत आलेलो आहोत, चालत शेवटी असे आपल्या समुद्र सपाटीवर आलेलो आहोत. तर इथून चालू होती आपली चौपाटी. आता इथे आपलं उंट पण बघू शकता आपण. उंट वगैरे आहे. आणि मस्तपैकी आता इकडे पब्लिक पण आलेली आहे. आज पाऊस पण पडलेला नाही आहे. मस्तपैकी असे बघू शकता. ही सारी घोडागाडी. सो फायनली अर्नाळा बीच. तर फायनली गाईज लाटा वगैरे बघू शकता आपण. हे बघू शकता आपण, म्हणजे इथं आल्यावरती आहे ना एकदम खारट पाणी आहे बघा, एकदम खारट. आणि इथे पाहू शकता शंखशिंपले पण काहीच नाही. आता ही लाट कशी येईल बघा मस्तपैकी. इकडून बघू शकता आपण. लाटातून आहे ना मित्रांनो, पोहायची मज्जाच वेगळी आहे बघा. एकदम अशा समुद्र म्हणजे लाटांची आहे ना मज्जाच वेगळी आहे. आणि इकडं पब्लिक पण बरीच आलेली आहे, बघू शकता आपण. तिकडे पण म्हणजे ह्या साईडला पण इकडे पब्लिक आहे.
आणि ह्या साईडला पण इकडे पब्लिक आहे आणि इकडे वरती आहे ना उंट अशा म्हणजे बऱ्याच एकदम झाडं वगैरे काही ना काय आहेत आणि लय खेळणारे वगैरे कोण ना कोण मुलं वगैरे आलेले आहेत बघू शकता आपण. पण मित्रांनो बोटी वगैरे कुठे आहेत अशा दिसत नाहीत बघू शकता आपण. इकडून पण कुठली का बोट दिसत नाही आणि इकडे जर आपण इकडून विचार केला तर ही एकच बोट दिसत आहे, ती पण छोटीशीच आहे आणि इकडे पण असं कोणीच नाही. तर मला वाटतं ह्या बीचला जास्तीत जास्त बोटी ह्या मच्छीमारांच्याच असतील, पण अजूनपर्यंत आपल्याला कोणच दिसत नाही. बघूयात आपण पुढे जाऊन आपल्याला काय असं म्हणजे चमत्कार वगैरे वस्तू काय कुठे भेटते का वाळूमध्ये शोधतोच आहे आपण, बघूया. मित्रांनो वाळूमध्ये आहे ना पाय पूर्णतः रुपलेले आहेत, रुतत जात आहेत पूर्ण. ही बघा लाट आली. तर आता बघू शकता मित्रांनो आपण अर्नाळा बीच वरती जाऊत आणि मगाशी आलो होतो इथे. तर पूर्ण आता अंधार झालेला आहे, म्हणजे सनसेट वगैरे पण येऊन पूर्ण मंदावलेला आहे आणि काळोख झालेला आहे आणि आता आपण जात आहोत परतीचा प्रवास घरी. तर पूर्ण बघू शकता म्हणजे मगाशी वातावरण कसं होतं आणि आता हे वातावरण कसं आहे. हे पूर्ण मगाशी एकदम हे झाडे वगैरे होती ती एकदम क्लिअर कट दिसत होती, पण आता एकदम म्हणजे असा अंधार वगैरे होत जाणार आणि संध्याकाळचं रात्रीचं येतं तर ह्या बीचला कोणीच नसतं. पाहू शकता आपण, बघू शकता तुम्ही. आता चाललो आहोत आपण घरी, घरच्या परतीच्या वाटेने. तर मित्रांनो जर तुम्हाला इतर कधी भेट द्यायची असेल ना तर खरोखर म्हणजे दुपारच्या म्हणजे 2च्या नंतर तुम्ही इथे भेट दिलात ना तर फोटोशूटसाठी वगैरे पण सुद्धा तुम्हाला चांगलं ठिकाण आणि चांगला परिसर आहे, येऊन नक्की भेट द्या. पाहू शकता मित्रांनो आता आपण चाललो आहोत फायनली अर्नाळा बीच मधून घरी परतीच्या प्रवासाला. आणि खाण्यासाठी इथे स्टॉल वगैरे पण लावलेले असतात, पण मला वाटत नाही रात्रीचे स्टॉल असू शकतील. आणि रात्री आहे ना इथं पूर्ण सुन्न वातावरण आहे, हे बघू शकता आपण. पूर्ण सुन्न वातावरण असतं, तर त्याच्यामुळे रात्रीचा प्रवास तुमच्यासाठी बेटर राहणारच नाही आहे. आणि इथे रात्रीचा येण्याचा प्रवास जर करत असाल तर येऊ पण नका, कारण का कुत्री वगैरे पण इथे खूप मोकाट फिरत असतात. आणि आता आपण चाललो आहोत फायनली घरी, घरच्या प्रवासाला. तर जे काय म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अर्नाळा बीचची संपूर्ण माहिती वगैरे सांगितली, कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील. तुमचा जर सपोर्ट असेल तर सगळं काही व्यवस्थित होईल, परंतु असाच सपोर्ट कायम ठेवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, टेक केअर, बाय बाय.